नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आपलं आज 7 नंबरचं लेक्चर आहे आणि ह्या 7 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.2चा जो क्वेश्चन नंबर 2 घेतोय त्याचे उरलेले एक्झाम्पल घेणार आहेत. आता हा व्हिडिओ 7 नंबरचा व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्हाला 6 नंबरचा बघणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये मी जे होमवर्कला एक्झाम्पल दिले होते ते होमवर्कचे एक्झाम्पल मी ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व करून घेणार आहे. पण ते सॉल्व करण्याच्या अगोदर एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. आता लॉकडाऊनमुळे खूप साऱ्या मुलांना असं वाटतं की अभ्यास करूच नाही आहे किंवा अभ्यास करून काही उपयोग होईल का नाही होणार, कॉलेज शाळा सुरू होईल का नाही होणार, याबद्दल खूप मुलांच्या मनात भ्रम आहेत. तर आत्तापर्यंत ज्या काही न्यूज येत आहेत त्याच्यावरून एक गोष्ट क्लिअरली सांगतो. 1ली ते 8वीच्या शाळा सुरू होण्याबद्दल शंका आहे, पण 9वी ते 12वीच्या शाळा कॉलेजेस हे 15 तारखेपासून सुरू होणार आहे. ॲकॅडमिक 15 तारखेपासून सुरू होणार आहे. मग ज्या ठिकाणी खूप काही प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी ते स्कूल्स लेट ओपन होतील. ज्या ठिकाणी रेड झोन असेल, कंटेनमेंट झोन असेल त्या ठिकाणी लेट सुरू होतील. पण त्यांचं जे ॲकॅडमिक असेल ते ॲकॅडमिक मात्र 15 जूनला सुरू होईल आणि ते ॲकॅडमिक 15 जूनला सुरू होईल. म्हणजे त्या ॲकॅडमिक कॅलेंडरनुसार 12ची जी काही एक्झाम ज्या दिवशी असेल, अगोदर फेब्रुवारीमध्ये ती एक्झाम होत होती, मे बी ती एक्झाम मार्चमध्ये होईल किंवा 15-16 मार्चला होईल, थोडीशी 15-1 दिवस लेट होईल, पण पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ती परीक्षा होणार आहे. त्यामुळे 9वी ते 12वी जे विद्यार्थी आहेत त्यांनी आता पूर्ण मानसिकता अशी करून घ्यायची का 15 जूनपासून आपले कॉलेजेस स्कूल्स आपले ओपन होतील. 8वीपर्यंत मात्र अजून शंका आहे, 8वीपर्यंत अजून डिले होऊ शकतो. 9वी ते 12वी मात्र आता फिक्स ओपन होणार. आणि सर्वात महत्त्वाचं 12वीसाठी 12वीचे बुक्स पहिल्यांदा न्यू सिलेबस होता. PDF बुक इतकी तेव्हा एप्रिलमध्ये बिकट परिस्थिती होती, कोरोनाच्या खूप साऱ्या न्यूज येत होत्या, तरीसुद्धा PDF बुक्स सरकारने अवेलेबल करून दिले. 7-8 एप्रिलच्या दरम्यान PDF बुक्स अवेलेबल करून दिले जेणेकरून तुम्ही स्टडी करावा. आणि आजही इतकी परिस्थिती सुधारलेली नसताना सुद्धा बुक्स हे अवेलेबल आहेत. आपल्या गावामध्ये जे दुकान असेल, स्टॉल असेल, बुक डेपो असेल त्या ठिकाणी 12चे बुक आता अवेलेबल झालेले आहेत. दुकानातही ते पुस्तकं मिळत आहेत. त्यामुळे परिस्थिती खराब असतानाही गव्हर्नमेंट 12चे बुक PDF अवेलेबल करून देतं, आता दुकानात अवेलेबल करून देतं. म्हणजे गव्हर्नमेंटचा ॲकॅडमिक कॅलेंडर बदलण्याचा काहीही विचार नाही आहे. ॲकॅडमिक त्यांचं 15 जूनपासून स्टार्ट होणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरूही झालेली आहे. खूप साऱ्या शिक्षकांना कामावर बोलवलंही जात आहे. त्या हिशोबाने ते प्लॅनिंग करतायत आणि प्रिकॉशन्स घेण्यासाठी खूप साऱ्या सेवाभावी संस्था पण पुढे येत आहेत, शाळांना मदत करतायत. त्यामुळे ॲकॅडमिक हे 15 जूनपासून स्टार्ट होणारच आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करा. ज्यांनी सुरू केलेला असेल त्यांनी तो आता कंटिन्यू करा. तर चला आता आपण लेक्चरला सुरुवात करू. लेक्चरमध्ये जे एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला दिले होते ते एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहे. एक्झाम्पल मी ऑलरेडी लिहून ठेवलं आहे. P double implies Q is equivalent to negation of P or Q and negation P and Q. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. आपला व्हिडिओ खूप लेंदी होऊ नये म्हणून काही गोष्टी मी अगोदरच या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत. पहिला कॉलम P आणि दुसरा कॉलम Q. या ठिकाणी आपण चेक करू शकतो 2च व्हेरिएबल आहेत. P आणि Q एवढे 2च व्हेरिएबल आहेत, म्हणून फक्त नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती असतील? फक्त 4 कॉम्बिनेशन्स असतील. P आणि Q लिहून ठेवला आहे, TT, TF, FT आणि FF. आता P डबल इम्प्लाइज Q. डबल इम्प्लिकेशनमध्ये काय असतं? दोघंही सेम असतील तर ट्रू आणि डिफरंट असतील तर फॉल्स. मग इथे दोघंही सेम आहेत म्हणून ट्रू, डिफरंट आहेत फॉल्स, डिफरंट आहेत फॉल्स, सेम आहे ट्रू. त्यानंतर P ऑर Q. ऑर काय सांगतो? दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग आता PQ दोघंही ट्रू आहेत, एक ट्रू, इथे पण एक ट्रू, इथे दोघं फॉल्स आहे म्हणून फॉल्स. अँड काय सांगतो? अँड दोघंही ट्रू असतील तर ट्रू, बाकी सर्व फॉल्स. नेक्स्ट निगेशन. P अँड Qचं निगेशन म्हणजे 5 नंबरच्या कॉलमचं काय घ्यायचं आहे? निगेशन घ्यायचं आहे. मग काय येईल? Tचा F, Fचा T, Fचा T, Fचा T होईल. नेक्स्ट P ऑर Q म्हणजेच कॉलम नंबर 4.
ऑर घ्यायचा आहे कोणासोबत, निगेशन पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 6. 4 आणि 6 दोन्ही कॉलमचा काय घ्यायचा आहे, अँड घ्यायचा आहे. मग आता 4 वरती एक बोट ठेवायचं, 6 वरती एक ठेवायचं. अँड म्हणजे टी टीला टी असतो, टी एफला एफ, इथे टी टी आहे टी, इथे पण टी टी टी, एफ टीला एफ. आणि लास्ट कॉलम हे पी ऑर क्यू अँड निगेशन पी अँड क्यू याचा निगेशन आहे. टोटल 7 नंबरच्या कॉलमचं निगेशन आहे. 7 नंबरच्या कॉलमचं निगेशन. एफचा काय होईल, टी, टीचा एफ होईल, टीचा एफ होईल आणि एफचा टी होईल. आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे कॉलम नंबर 3 आणि हे निगेशन पूर्ण याचं म्हणजे कॉलम नंबर 8. 3 आणि 8 चेक करायचा. टी एफ एफ टी, टी एफ एफ टी म्हणजे दोघं सारखेच आहे. फ्रॉम कॉलम 3 and 8 it is proved that हे इथे लिहायचं P डबल इम्प्लाइज Q इज इक्विव्हॅलंट, ट्रिपल इक्वल टू म्हणजे इक्विव्हॅलंट असतं, इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P or Q and निगेशन P and Q. बस एवढंच आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. इथे ही टेबल अगोदर लिहिलं आहे मी. P इम्प्लाइज Q इम्प्लाइज P इक्विव्हॅलंट टू निगेशन P इम्प्लाइज Q. हे आपल्याला इक्विव्हॅलंट आहेत असं प्रूव्ह करायचं आहे. तर कॉलम्स मी लिहिले आहेत पण कॉलमचे नंबर द्यायचे राहिले. कॉलमचे नंबर हे 100% इम्पॉर्टंट आहेत, त्याच्याशिवाय आपण खाली मेन्शनच करू शकत नाही ना कोणते 2 स्टेटमेंट्स आपण इक्वल दाखवतो. कॉलम नंबर द्यावेच लागतील. पी आणि क्यू दोनच इनपुट आहेत म्हणून 4 कॉम्बिनेशन टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. क्यू इम्प्लाइज पी, हे इम्प्लिकेशन एकमेव लॉजिकल कनेक्टिव्ह आहे का ज्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा कोण आहे हे इम्पॉर्टंट असतं. क्यू इम्प्लाइज पी, क्यू म्हणजे सेकंड नंबरचा कॉलम आणि पी म्हणजे फर्स्ट नंबरचा कॉलम. इम्प्लिकेशन पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सर्व ट्रू. पहिला ट्रू दुसरा पण ट्रू म्हणून ट्रू. पहिला फॉल्स आहे दुसरा ट्रू आहे ट्रू. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे इथे फॉल्स येईल. पहिला फॉल्स आहे दुसराही फॉल्स आहे म्हणजे हे ट्रू. आता पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी, पी म्हणजे फर्स्ट नंबरचा कॉलम, इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी म्हणजे थर्ड नंबरचा कॉलम. 1 आणि 3 मध्ये इम्प्लिकेशन पहिला ट्रू दुसरा ट्रू ट्रूच असेल, पहिला ट्रू दुसरा ट्रू ट्रूच असेल, पहिला फॉल्स दुसरा पण फॉल्स ट्रूच असेल, पहिला फॉल्स दुसरा पण पहिला फॉल्स दुसरा ट्रू हे पण ट्रूच असेल. फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स असं आलंच नाही याच्यामध्ये. निगेशन पीचा कॉलम माझ्याकडून थोडा पुढे आला, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. निगेशन पी काय होईल हे एफ एफ टी टी. पी इम्प्लाइज क्यू, तसं क्यू इम्प्लाइज पी होतं तसं पी इम्प्लाइज क्यू. 1 इम्प्लाइज 2. टी 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 असेल, टी एफ एफ असेल, एफ टी टी असेल आणि एफ एफला पण टी असेल. लास्ट निगेशन पी म्हणजे 5 नंबरचा कॉलम. इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू म्हणजे 6 नंबरचा कॉलम. 5 इम्प्लाइज 6. फर्स्ट ट्रू फर्स्ट फॉल्स ट्रू म्हणजे हे ट्रूच असेल, एफ एफ पण ट्रूच असेल, टी टी हे पण ट्रूच असेल आणि टी टी हे पण ट्रूच असेल. 4ही ट्रू आले. आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी म्हणजेच कॉलम नंबर 4 आहे इथे, इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी इम्प्लाइज क्यू म्हणजे कॉलम नंबर 7. 4 आणि 7 मग आता चेक करायचे. टी 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 हे पण काय टी 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 म्हणजे दोन्ही सेम आहेत. फ्रॉम कॉलम 4 and 7 it is proved that हे जे इथे दिलेलं आहे ते ॲज इट इज इथे लिहून टाकायचं. तुम्ही पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन 2 मधलं 7 नंबरचं एक्झाम्पल. आता ह्या एक्झाम्पलसाठी विशेष पी इम्प्लाइज क्यू अँड आर इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू इथे काहीच दिलेलं नाही आहे. बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणण्यापेक्षा हे एक्झाम्पल इनकम्प्लीट, इथे काहीतरी तर पाहिजे होतं पी इम्प्लाइज आर. तर ह्या एक्झाम्पलला थोडंसं मॉडिफाय केलं आहे. इथे मी ऑर अँड टाकून बघितले
पण ते मॅच होत नव्हते. तर मीच तुम्हाला होमवर्क दिलेला होता, तर स्टुडंट्सचे काही आन्सर मी बघितले, त्याच्यावरून मला क्लिक झालं आहे. इथे P इम्प्लाईज Q, इथे अँड दिलेला आहे. ह्या अँडला आपण ऑर करू, इज इक्वल टू P अँड Q. इथे दोघांच्या मध्ये ऑर घेतला, P इम्प्लाईज R. तर एक्झाम्पलमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्याला मॉडिफाय केलं आहे. पहिल्यांदा इथे अँडच्या ठिकाणी ऑर केला आणि इथे काहीच नव्हतं तर इथे काय टाकला, ऑर टाकला. हे झालं आपलं ओरिजिनल एक्झाम्पल. आता ज्याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. 3 व्हेरिएबल आहे P, Q आणि R. 3 व्हेरिएबल्स P, Q, R. Q or R. त्याच्यानंतर P implies Q or R. नेक्स्ट P and Q. P implies R. आणि लास्ट P and Q or P implies R. कॉलम नंबर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे झाले 8 कॉलम्स. आता 3 इनपुट्स आहेत. 3 इनपुट्स म्हणजे 8 नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती असतील तर 8 असतील. टी 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 एफ 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 एफ, त्याच्यानंतर 2 वेळा टी, 2 वेळा एफ, 2 वेळा टी, 2 वेळा एफ, त्याच्यानंतर टी एफ टी एफ टी एफ टी एफ. नेक्स्ट आता आपल्याला रूल्स अप्लाय करायला सुरुवात करायची. नेक्स्ट इथे Q और R दिलेलं आहे. Q म्हणजे कॉलम नंबर 2 और R म्हणजे 3. 2 आणि 3 मध्ये ऑर काय सांगतो, दोन्ही जर F असतील तर F, अदरवाईज ट्रू. दोन्ही F असतील तर F, अदरवाईज T. टीला काय येईल मग, टी येईल. TFला टीच येईल, FTला टीच येईल, FFला मात्र F येईल. ते पण टी टी टी, इथे FFला F येईल. P इम्प्लाईज, P म्हणजे कॉलम नंबर 1, इम्प्लाईज Q और R म्हणजेच 4. 1 इम्प्लाईज 4. इम्प्लिकेशन काय सांगतो, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. पहिला ट्रू दुसरा पण ट्रूच आहे. पहिला ट्रू दुसरा ट्रू, पहिला ट्रू दुसरा ट्रू. इथे पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे म्हणजे हे काय असेल, फॉल्स असेल. आता इथे पहिलाच फॉल्स आहे त्याच्यामुळे हे सर्व ट्रूच असणार आहे. हे झालं P इम्प्लाईज Q और R. नेक्स्ट P अँड Q. P अँड Q, अँड म्हणजे ट्रूला ट्रू असणार आहे, टीला टी, बाकी सर्व Fच येतील. हे F F. P इम्प्लाईज R. P इम्प्लाईज R. P म्हणजे फर्स्ट आणि R म्हणजे थर्ड. 1 इम्प्लाईज थर्ड. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स. पहिला ट्रू दुसरा पण ट्रू, ट्रू. पहिला ट्रू दुसरा फॉल्स, फॉल्स. पहिला ट्रू दुसरा ट्रू म्हणजे ट्रूच. पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणजे ट्रू. हा पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणजे इथे F येईल. पहिला ट्रू दुसरा फॉल्स, त्याच्यानंतर पहिलाच फॉल्स आहे म्हणजे हे सर्व काय येतील, कंपल्सरी टी येतील. आता याच्यानंतर लास्ट P अँड Q और P इम्प्लाईज R. P अँड Q म्हणजे कॉलम नंबर 6 और P इम्प्लाईज R म्हणजे कॉलम नंबर 7. 6 आणि 7 दोघांच्या मध्ये ऑर घेतलेला आहे. ऑर काय सांगतो, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग आता हे टीला तर टीच असेल, एक जरी टी असेल तरी टीच. दोन्ही F असतील तर मात्र F. इथे पण टी 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 आणि टी. आपल्याला जे दोन प्रूव्ह करायचे होते, P इम्प्लाईज Q और R. P इम्प्लाईज Q और R म्हणजे कॉलम नंबर 5 होता आणि हा कॉलम नंबर 8 होता. आता आपण क्रॉस चेक करू शकतो. टी 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 एफ टी 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 टी, सर्व कॉलम्स आता सेम आलेले म्हणजे आपलं अजम्पशन बरोबर होतं. एक्झाम्पल आपण करेक्ट करून घेतलं आहे. शेवटी काय लिहिणार खाली आपण, फ्रॉम कॉलम 5 अँड
8 इट इज प्रूव्ह दॅट जे ओरिजिनल एक्झाम्पल असेल ते इथे लिहायचं. पॉज करा आणि नोट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मधला 8 नंबरचा एक्झाम्पल अगोदरच ड्रॉ करून ठेवलेलं असेल त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फॉर्मॅट प्रत्येक वेळी सेमच असतो. 3 इनपुट्स दिलेले आहेत म्हणजे नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स 8 असतील. तर आता 4th नंबरचा कॉलम क्यू ऑर आर. क्यू आणि आर म्हणजे 2 और 3 आहे. ऑरमध्ये काय दोघंही फॉल्स असतील तर फॉल्स असतं. मग आता इथे तर ट्रूच येईल, इथेही ट्रू येईल, इथेही ट्रू येईल, इथे दोघं फॉल्स आहे, फॉल्स येईल. टी 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 इथे दोघं फॉल्स आहे तर फॉल्स येईल. पी अँड पी पी म्हणजे 1 अँड क्यू ऑर आर म्हणजे 4. 1 आणि 4चा काय घ्यायचा आहे अँड घ्यायचं आहे. अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असतं. मग आता 1 आणि 4 टी टीला टी, इथे पण टी, इथे पण टी, इथे मात्र एफ आणि इथे एक कॉलम एफ आहे म्हणजे हे चारही पण काय येतील एफच येतील अँडसाठी. पुढचा पी अँड क्यू. पी अँड क्यू पी 1 आणि 2 आहे 1 अँड 2. टी टीला टी असतं म्हणजे हे दोन्ही टी 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 एफ एफ हे सर्व एफच येतील. पी अँड आर. पी अँड आर म्हणजे 1 आणि 1 अँड 3 झालं. टी टीला टी, इथे एफ येईल. परत एकदा टी टीला इथे टी टीला टी येईल, इथे एफच येईल. पुढचे सर्व एफ येतील. लास्ट कॉलम पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 6चा ऑर करायचा आहे पी अँड आर सोबत म्हणजे 7. 6 आणि 7चा ऑर. आता इथे शेजारी शेजारीचे टी टीला टी, टी एफला पण टी, एफ टीला पण टी, एफ एफला मात्र एफ, एफ एफला मात्र एफ 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 आणि हे पण एफ. आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते कॉलम कोणते आहेत पी अँड क्यू ऑर आर म्हणजे कॉलम नंबर 5 आणि हा लास्टचा कॉलम नंबर 8. 5 आणि 8 चेक करून घ्यायचा. टी 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 ऑल एफ, टी 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 ऑल एफ दोन्ही कॉलम सारखेच आहे म्हणून इथे लिहू शकतो आपण फ्रॉम कॉलम 5 अँड 8 इट इज प्रूव्ह दॅट जो आपला क्वेश्चन असेल तो इथे लिहायचा. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल आता लेफ्ट हँड साईड भरपूर मोठी दिलेली आहे, राईट हँड साईडला फक्त आर आहे. आपली मेथड तर सेम असते. एक्झाम्पल किती मोठं असो काही असो मेथड बदलत नाही. इथे फक्त आता कॉलम नंबर द्यायचे बाकी आहेत 4 5 6 आणि 7 आणि तुम्ही एकदा मेथड क्लिअर करून ठेवा. त्याच मेथडने जायचं प्रत्येक एक्झाम्पलसाठी. आणि किती मोठं एक्झाम्पल क्रिएट होत गेलं समजा हे स्टेटमेंट भरपूर मोठं स्टेटमेंट वाटते पण स्टेपनुसार जर आपण गेलो तर ते काहीही मोठं स्टेटमेंट नसणार आहे. आपल्याला फक्त एवढ्या मोठ्या स्टेटमेंटसाठी एक कॉलम कन्सिडर करायचा असतो. कॉलम्स ऑलरेडी मी घेऊन ठेवलेले आहेत. पी ऑर क्यू काय येईल पी ऑर क्यू टी टीला टी 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 एफ एफला मात्र शेवटच्या 2 एफ एफला एफ एफ येईल. याचा निगेशन पी ऑर क्यूचा निगेशन म्हणजे इथे काय येईल एफ 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 निगेशन म्हणजे एफ एफ येईल तिथं टी होतील फक्त आणि बाकी टीच्या ठिकाणी एफ होतील. आता निगेशन पी ऑर क्यू म्हणजे 5 नंबरचा कॉलम ऑर पी ऑर क्यू म्हणजे 4 नंबरचा कॉलम. 5 आणि 4 दोघांमध्ये काय येतं ऑर. आता 5 आणि 4 मध्ये ऑर दिलेला आहे आणि अजून एक 5 आणि 4 एकमेकाचं निगेशन आहे. त्याच्यामुळे एक ट्रू असेल एक फॉल्स असेल आणि एक ट्रू आणि एक फॉल्स जर असेल तर ऑरमध्ये नेहमी ट्रूच असतं कारण दोघं एफ एफ येणारच नाही कारण ते दोघं एकमेकाचे निगेशन आहे. मग इथे टी एफला टी 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 एफ टीला पण टी आणि एफ टीला पण टी हे सर्व टी आले. त्यानंतर ह्या कॉलम नंबर 6चा अँड करायचा आहे आर सोबत. आर म्हणजे कॉलम नंबर 3. 6 आणि 3चा काय करायचा आहे अँड करायचा आहे. मग आता 6 आणि 3चा अँड टी टीला काय असतं
टी असतं, फक्त टी टीला टी असतं, बाकी सर्व एफ असतात. टी टीला टी, टी एफला एफ, टी टीला टी, टी एफला एफ, टी टीला टी, टी एफला एफ, टी टीला टी, टी एफला एफ. आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे, ही जी मोठं स्टेटमेंट दिलं आहे हे कॉलम नंबर 7 आहे आणि हा कॉलम नंबर 3 आहे. टी एफ टी एफ टी एफ टी एफ, इथे पण ऑब्झर्व करू शकतो आपण टी एफ टी एफ टी एफ आणि टी एफ, म्हणजे हे दोन्ही काय होत आहेत, सेम येत आहे. फ्रॉम कॉलम 3 and 7 इट इज प्रूव्ह दॅट. हे स्टेटमेंट पॉज करा आणि नोट डाऊन करा. लास्ट एक्झाम्पल, आपल्या क्वेश्चन नंबर 2चं पण लास्ट एक्झाम्पल आणि व्हिडिओचं पण लास्ट एक्झाम्पल. तर एकदा मी टेबल बनवतो पॉज करून. टेबल क्रिएट झालेला आहे. थोडंसं मी फ्री हँड लिहितो, त्याच्यामुळे स्केलचा वगैरे वापर नाही केला आहे, त्याच्यामुळे थोडीशी लाईन लेंथ इकडे तिकडे होऊन जाते, समजून घ्या तुम्ही. थर्ड कॉलम, कॉलमचे नंबर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. पी डबल इम्प्लाइज क्यू, डबल इम्प्लिकेशन म्हणजे सेम असेल तर ट्रू आणि वेगळे असेल तर फॉल्स. मग हे दोघं सेम आहेत म्हणून ट्रू, इथे डिफरंट आहेत फॉल्स, हे दोघं पण सेम आहेत फॉल्स असले तरी म्हणून हे ट्रू. आता याचं निगेशन म्हणजेच कॉलम नंबर 3चा काय निगेशन, टीचा एफ होईल, एफचा टी होईल, टीचा एफ होईल. निगेशन पी, फर्स्ट नंबर कॉलमचा निगेशन म्हणजे हे एफ एफ टी टी होईल, टी टी एफ एफ होतं ना, तर एफ एफ टी टी झालं. आणि निगेशन क्यू टी एफ आहे, तर हे काय होईल एफ टी एफ टी होईल. त्याच्यानंतर पी अँड निगेशन क्यू, पी म्हणजे कॉलम नंबर 1 आणि अँड निगेशन क्यू म्हणजे कॉलम नंबर 6. 1 आणि 6चा अँड घ्यायचा आहे, अँड म्हणजे टी टीला टी असतो, टी एफला एफ, टी टीला टी एफ आणि हा पण एफ. क्यू अँड निगेशन पी, क्यू म्हणजे कॉलम नंबर 2 आणि अँड निगेशन पी म्हणजे 5. 2 आणि 5चा पण अँडच घ्यायचा आहे, 2 वरती एक बोट ठेवायचं, 5 वर एक ठेवायचं. टी एफला एफ एफ, पहिले 2 एफ, टी टीला टी आणि शेवटचा हा एफ आहे म्हणजे एफच असेल. त्याच्यानंतर लास्ट कॉलम पी अँड निगेशन क्यू म्हणजे 7 ऑर क्यू अँड निगेशन पी म्हणजे 8. 7 आणि 8चा ऑर घ्यायचा आहे, शेजारी शेजारीचे. ऑरमध्ये एफ एफला एफ असतो, बाकी सर्व टी असतात, एफ एफला एफ असतो. मग आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे 4 नंबरचा कॉलम आणि 9 नंबरचा कॉलम. चेक करू शकतो आपण एफ टी टी एफ एफ टी टी एफ, दोन्ही कॉलम सारखेच आलेत म्हणून फ्रॉम कॉलम 4 and 9 इट इज प्रूव्ह दॅट. गिवन एक्झाम्पल. ह्या एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 2 आपला कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.